नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, मी सचिन संघवी. तुम्हाला आज एक मजेदार इतिहास सांगणार आहे. ॲडॉल्फ हिटलर आणि कोका कोला एक लपलेला इतिहास. यांचा आपसात काय संबंध होता, त्याच्या इतिहासावर आज आपण बोलणार आहोत. आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे, जिथे आपण इतिहासातील एक लपलेलं पान उलगडणार आहोत. कल्पना करा, एक जागतिक पातळीवर प्रसिद्ध सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोला आणि इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांचं अप्रत्यक्षपणे कनेक्शन. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यावेळी देश लढत होते, तेव्हा कोका कोला कंपनी भरमसाठ नफ्यात होती. चला या रहस्यमय कथेची सुरुवात करूया आणि शोध घेऊया की कोका कोला, नाझी जर्मनी आणि एका नवीन पेयाचा जन्म कसा झाला, जो हिटलरच्या सावलीत घडला होता. आता आपण 1930च्या दशकात जाऊया. ॲडॉल्फ हिटलर जर्मनीत सत्तेवर आला. त्याच्यासोबतच राष्ट्रवादाची लाट आली आणि नाझी पक्षाची जोरदार प्रचार यंत्रणा कार्यरत झाली. याच वेळी कोका कोला ही अमेरिकन संस्कृतीचं प्रतीक असलेली शीतपेय कंपनी जागतिक पातळीवर प्रसिद्ध होत होती. पण ट्विस्ट असा आहे की कोका कोला जर्मनीतही प्रचंड लोकप्रिय होती. 1930च्या दशकाच्या मध्यापर्यंत जर्मन लोक कोका कोला मोठ्या प्रमाणावर प्यायला लागले होते. या यशाचं श्रेय जर्मनीतील कोका कोला कंपनीचा प्रमुख मॅक्स कीथ यांना जातं. त्यांनी कोका कोला ब्रँड जर्मनीच्या राष्ट्रवादी भावना जपेल अशा प्रकारे तो प्रमोट केला. नाझी जर्मनीतील कोका कोलाची रणनीती. कोका कोला जर्मनीने हिटलरच्या सरकारशी चांगले संबंध ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत. त्यांच्या जाहिरातींमध्ये नाझी विचारधारेच्या अनुकूल असलेल्या घोषणा आणि प्रतिमा वापरण्यात आल्या. जरी त्यांनी थेट राजकीय विधान टाळली, उदाहरणार्थ 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये कोका कोलाने स्वतःची जोरदार जाहिरात केली. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर परिस्थिती अचानक बदलली. अमेरिका युद्धात जर्मनीच्या विरोधात सामील झाली आणि व्यापार निर्बंधांमुळे कोका कोलासाठी आवश्यक सिरप जर्मनीत पोहोचणं अशक्य झालं होतं. बहुतेक कंपन्या अशा वेळी बंद पडल्या असत्या, पण मॅक्स कीथ यांनी वेगळंच केलं. पुरवठा समस्येमुळे मॅक्स कीथ यांनी एक नवीन शीतपेय तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी युद्ध काळात सहज उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केला, जसे की सफरचंदाच्या चोथ्याचे तुकडे आणि मळत टाकून उरलेले मटेरियल. अशा प्रकारे 1940 मध्ये जन्म झाला, जो आज तुम्ही पितात, फॅन्टा. होय, आज आपण जे फॅन्टा पितो त्याचा उगम नाझी जर्मनीत झाला. फॅन्टा हे नाव जर्मन शब्द फॅन्टासी वरून आले आहे, ज्याचा अर्थ कल्पकता असे आहे. मॅक्स कीथ यांच्या टीमने व्यवसाय चालू ठेवण्यासाठी अतिशय कल्पकतेने हे काम केलं आणि ते यशस्वीही झाले. फॅन्टा जर्मनीत लोकप्रियही झाला आणि यामुळे युद्ध काळात कोका कोला जर्मनीत फायदेशीर राहिला. युद्धानंतरचा रिब्रँडिंग. युद्ध संपल्यानंतर कोका कोलाने हिटलरच्या राजवटीदरम्यान त्यांच्या जर्मन ऑपरेशन्सपासून स्वतःला दूर केले. कंपनीने पटकन जर्मन शाखेवर पुन्हा ताबा मिळवला आणि फॅन्टाला एक मजेदार, कुटुंबासाठी अनुकूल पेय म्हणून पुन्हा ब्रँड केलं.
1950च्या दशकापर्यंत फॅन्टा एक जागतिक पेय बनलं होतं आणि त्याचा काळा इतिहास पूर्णपणे पुसला गेला. विशेष म्हणजे मॅक्स किथ यांना कोका कोलाने त्यांच्या यशासाठी नायक मानलं आणि त्यांना भरपूर बक्षिसं दिलीत. कोका कोला आणि नाझी जर्मनीमधील कनेक्शन अनेक प्रश्न निर्माण करतात. अशा काळात एका कंपनीने नफ्यासाठी केलेली तडजोड नैतिकदृष्ट्या योग्य होती का? की व्यवसायात फक्त स्वतःचा बचाव करायचा असतो? प्रत्येकाचे आपापले वेगळे विचार असू शकतात. आज फॅन्टा आज जगभरातील सर्वात प्रिय शीतपेयांपैकी एक आहे. पण प्रत्येक घोटागणिक त्यामागे युद्धकालीन संघर्ष, नैतिकतेचे प्रश्न आणि एक जागतिक ब्रँडची गडद कथा दडलेली आहे. तर ही होती कथा कोका कोलाने नाझी जर्मनीत कशी भरारी घेतली, फॅन्टाचा जन्म कसा झाला आणि त्यामागील गडद वारसा. पुढच्या वेळी तुम्ही फॅन्टा पिताना त्याच्या असामान्य इतिहासाचा तुम्हाला विचार जरूर आठवेल. तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते जरूर सांगा. धन्यवाद. मी सचिन संघवी.